बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मतदानावेळी बोटावर लावलेली शाई पुसली जात असल्याच्या मुद्द्यावर तीव्र चिंता व्यक्त केली जाते। आम्ही आयोगाला दुबार मतदारांचे गठ्ठेच्या गठ्ठे दिले, त्यानंतर आता बोटांवरील शाई पुसली जाते। हा प्रकार बोटांवरील शाई पुसण्याचा नव्हे तर लोकशाही पुसण्याचा आहे। देवेंद्र फडणवीस आणि त्यांची चोर कंपनी हरली आहे। हरलेल्या मानसिकतेतूनच त्यांना जिंकण्यासाठी असे गैरप्रकार करावे लागतात असं ते म्हणाले। उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दुपारी एका पत्रकार परिषदेला संबोधित केलं। त्यात त्यांनी भाजप, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि निवडणूक आयोगावर सडकून टीका केली। यावेळी त्यांनी मतदानाच्या दिवशी टपाली मतदानाच्या पेट्या उघडल्या जात असल्याचाही आरोप केला। ते म्हणाले, भाजप निवडणूक जिंकण्यासाठी जीवाचा आटापिटा करत आहे। बोटावरील शाई पुसली जातीये असे प्रकार यापूर्वी केव्हाच घडले नव्हते। निवडणूक आयोग आणि निवडणूक आयुक्त कशाचा पगार घेत आहेत? महापालिका निवडणूक 9 वर्षांनी होतीये। गत वर्षी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या, पण मतदार याद्यात कुठेही सुधारणा झाली नाही। निवडणूक आयुक्त कशाचा पैसा खात आहेत? उद्धव ठाकरे म्हणाले, साधारणतः मतदानाचा आणि मतमोजणीचा दिवस वेगवेगळा असतो। फार पूर्वी मतदान झाल्यानंतर तत्काळ मतमोजणीला सुरुवात होत होती, त्यानंतर मध्यरात्री किंवा दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत निकाल लागायचे। जोपर्यंत मतदान होत नाही तोपर्यंत मतपेट्या उघडल्या जात नाही तसा दंडक आहे। त्यात पोस्टल मतदानही आलं, पण आता प्रभाग क्रमांक 200 ते 206च्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आज दुपारी मतदानाच्या दिवशी दुपारी 3 वाजता टपाली मतदानाच्या पेट्या उघडण्याचे निर्देश दिले। तसं पत्र त्यांनी दिलंय। ही कसली लोकशाही आहे? संविधान म्हणते मतदान करा आणि निवडणूक आयोग म्हणते करूनच दाखवा। मुख्यमंत्री आपल्या घरगड्याला निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त करत आहेत का, की निवडणूक आयुक्तांना काही कामच नाही? हा सर्व प्रकार धाक दडपशाहीचा आहे। यावेळी सोशल मीडियात बऱ्याच गोष्टी उघड झाल्यात। मी परवा ठाण्यात गेलो होतो। आमच्या उमेदवारांना कोट्यावधींचं आमिष दाखवण्यात आलं। साम दाम दंडभेद कशासाठी? महायुतीकडे कर्तृत्व काहीच नाही, त्यामुळे ते सत्तेसाठी वाटेल ते करतायत। वनमंत्र्यांनाही आपलं मतदान केंद्र 4 तास सापडलं नाही, ही सध्याची स्थिती आहे। या सगळ्या गोष्टींवर इलाज करायचा असेल तर निवडणूक आयुक्तांना तत्काळ निलंबित करून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, कारण हे असं बसल्या जागी फुकट जनतेचा पैसा खातायत, सत्ताधाऱ्यांची लाचारी करतायत, उद्धव ठाकरे म्हणाले। नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत आज पहाटेपासूनच मतदान सुरू झालं असून या प्रक्रियेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी सकाळच्या सत्रात मतदान करून नागरिकांना संदेश दिलाय। गुरुवारी सकाळी 7:30च्या सुमारास नागपूरच्या महाल परिसरातील मतदान केंद्रावर पोहोचत त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। सुरुवातीच्या मतदारांमध्ये त्यांचा समावेश होता। मतदानानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना केवळ मतदानाचं महत्त्वच अधोरेखित केलं नाही, तर नोटा या पर्यायावरही थेट आणि स्पष्ट भूमिका मांडत राजकीय चर्चेला नवी दिशा दिली। मतदान केंद्रातून बाहेर पडताच मोहन भागवत यांनी सांगितलं की निवडणूक ही लोकशाही व्यवस्थेची अत्यंत महत्त्वाची आणि अनिवार्य प्रक्रिया आहे। लोकशाही केवळ मतदानाच्या अधिकारावर उभी नाही, तर त्या अधिकाराच्या जबाबदारीवर उभी आहे असं त्यांनी स्पष्ट केलं। प्रत्येक नागरिकाने मतदान केलं पाहिजे, कारण मत न देणं म्हणजे लोकशाहीपासून दूर राहणं असा अप्रत्यक्ष संदेश त्यांनी दिला। आज मी सर्वात पहिलं काम मतदानाचंच केलं असं सांगत त्यांनी स्वतःचा अनुभव मांडला आणि इतर मतदारांनाही मतदानासाठी प्रेरित केलं। भागवत यांनी यावेळी मतदारांना जनहिताचा विचार करून मतदान करण्याचं आवाहन केलं। कोणत्याही भावनिक किंवा तत्कालिक मुद्द्यावर न अडकता पात्र, योग्य आणि समाजासाठी उपयुक्त ठरणाऱ्या उमेदवारालाच मत द्यावं असं त्यांनी सांगितलं। मतदान हा केवळ अधिकार नसून तो समाज आणि देशाच्या भविष्यासाठी घेतला जाणारा निर्णय आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं। त्यामुळे प्रत्येक मतदाराने विचारपूर्वक निर्णय घ्यावा असा सल्लाही त्यांनी दिला। महाराष्ट्रातील नगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला। सकाळीच मतदान केंद्रावर उपस्थित राहून त्यांनी जबाबदारी पार पाडली। मतदानानंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी नगरपालिकेच्या निवडणुकांना लोकशाहीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं स्थान असल्याचं स्पष्ट केलं। नगरपालिका ही लोकशाहीची मूलभूत रचना आहे, हीच लोकशाहीची खरी पायाभरणी मानली पाहिजे असं ठाम मत त्यांनी व्यक्त केलं। मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की नगरपालिकांमधूनच सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रश्न सुटतात। पाणी, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण अशा मूलभूत सुविधा स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत दिल्या जातात। त्यामुळे या निवडणुकांमध्ये मतदान करणं अत्यंत गरजेचं आहे। मतदान करणं हे केवळ अधिकार नाही, तर प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे। मी स्वतः मतदान करून या कर्तव्याची पूर्तता केली असं सांगत त्यांनी राज्यातील नागरिकांना मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन केलं।
मतदानानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपुरात भाजपचे उमेदवार भूषण शिंगणे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला. त्यांनी सांगितलं की या हल्ल्यात भूषण शिंगणे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या हाताला फ्रॅक्चर झालंय, पायाला आणि डोक्यालाही दुखापत झाली आहे. हा हल्ला अत्यंत गंभीर असून हा थेट लोकशाहीवरचा हल्ला आहे असं म्हणत त्यांनी या घटनेला दुर्दैवी आणि निंदनीय ठरवलं. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या हल्ल्यासाठी थेट काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर आरोप केला. जेव्हा निवडणुकीत विजय मिळवता येत नाही तेव्हा अशा प्रकारची हिंसा केली जाते. ही कृती म्हणजे लोकशाहीवर काळी छाया टाकण्यासारखी अशी कठोर टीका त्यांनी केली. राजकीय मतभेद असले तरी निवडणुकीच्या प्रक्रियेत हिंसेला कोणतंही स्थान नसल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं. अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे लोकशाही मूल्यांना धक्का बसतो असंही ते म्हणाले. मतदानानंतर पत्रकारांशी बोलताना भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार हल्ला चढवला. ठाकरे बंधू हे अकार्यक्षम असून ते मुंबईच्या विकासातील स्पीड ब्रेकर असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला. आम्ही मराठीच आहोत आणि मुंबईकर आमच्यासोबत आहेत. ही निवडणूक म्हणजे परिवर्तनाची नांदी आहे. भ्रष्ट आणि अकार्यक्षम ठाकरे बंधूंना धडा शिकवण्याची वेळ आली आहे असं शेलार म्हणाले. मुंबईकरांनी विकासाच्या बाजूने मतदान करावं असं आवाहन करत त्यांनी भाजपच्या विजयाबाबत ठाम विश्वास व्यक्त केला. आशिष शेलार यांनी पुढे ठाकरे बंधूंवर टीका करताना राजकीय उपरोधही केला. आम्ही ठाकरे बंधूंना बुद्धिबळाच्या पटावर चितपट करू. मुंबईचं ठरलं आहे की गतिरोध निर्माण करणाऱ्या ठाकरे बंधूंना विरोध करायचा असं ते म्हणाले. राज ठाकरे यांनी 2014 साली अशाच प्रकारचं आवाहन केलं होतं, मात्र त्यावेळी त्यांच्या हाती काहीच लागलं नव्हतं असा टोमणाही त्यांनी मारला. तसंच राज ठाकरे यांना पराभव अटळ असल्याची जाणीव आहे, म्हणूनच ते आता पाडू मशीनसारखे तकलादू मुद्दे उपस्थित करत असल्याचा आरोपही शेलार यांनी केला. दरम्यान मुंबई भाजपचे प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांनीही मतदानानंतर ठाकरे बंधूंवर निशाणा साधला. आज मुंबईकर विकसित मुंबईसाठी मतदान करतील. भाजपसमोर आव्हान उभं करणारे ठाकरे बंधू हे विकासाच्या आड येणारे आहेत असं साटम म्हणाले. त्यांनी ठाकरे बंधूंच्या धार्मिक भेटीवरही टीका केली. काल ठाकरे बंधू मुंबादेवीच्या दर्शनाला गेले होते, मात्र कोरोना काळात हेच मंदिर बंद ठेवण्यात आलं होतं असा आरोप करत त्यांनी ठाकरे बंधूंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्हीव्हीपॅट अभावी महापालिका निवडणुकीत दिलेलं मतदान कुणाला जात आहे कळायला कोणताही मार्ग नसल्याची चिंता व्यक्त केली जाते. हे सरकार ऐनकेन प्रकारे निवडणुका जिंकण्यासाठी वाटेल ते करत आहे. प्रशासनही सत्तेसाठीच काम करत आहे. त्यातच निवडणूक प्रक्रियेत व्हीव्हीपॅट नसल्यामुळे दिलेलं मतदान कुणाला जात आहे हे कळायला कोणताही मार्ग उरला नाही असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी मतदान प्रक्रियेत मार्कर वापरण्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केला. मतदान करा, बाहेर या, शाई पुसा आणि पुन्हा आज जाऊन मतदान करा, हा विकास आहे का असं ते म्हणाले. राज्यात आज मुंबईसह 29 महापालिकांसाठी मतदान सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आपल्या कुटुंबासह मतदान केलं. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे सरकार आणि प्रशासन निवडणूक जिंकण्यासाठी वाटेल ते करत असल्याचं मत व्यक्त केलं. राज ठाकरे म्हणाले, हे सरकार ऐनकेन प्रकारे निवडणुका जिंकायच्या आणि त्यासाठी जे काही वाटेल ते करता येईल त्या सर्व गोष्टी सरकार आणि प्रशासन करत आहे. उदाहरणार्थ दुबार मतदारांच्या बाबतीत पहिल्यांदा आमचा त्यांच्याशी कोणताही संबंध नाही, असे काहीच नाही असे सांगण्यात आले. त्यानंतर मुंबईत 10 लाख दुबार मतदार असल्याचं जाहीर करण्यात आलं. राज ठाकरे म्हणाले, आता व्हीव्हीपॅटचा विषय आला. व्हीव्हीपॅट नसल्यामुळं आम्ही दिलेलं मतदान कुणाला जात आहे हे कळायचा मार्ग उरला नाही. हे सर्व झाल्यानंतर आता त्यांनी पाडू नामक यंत्र आणलंय. हे यंत्र मतमोजणीच्या वेळी वापरलं जाणार आहे. म्हणजे विरोधी पक्ष नावाची गोष्ट ठेवायचीच नाही. दुसऱ्या पक्षानं निवडणुका लढायच्याच नाहीत. सरकारनं ठरवायचं की कशा प्रकारे निवडणुका जिंकायच्या. जे त्यांनी विधानसभेला केलं ते आताही तेच करतायत. ते आम्ही होऊ देणार नाही, हा भाग वेगळा. पण आता त्यांनी हे मशीन आणलंय. हे मशीन त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलेलं नाही. हे मशीन आणल्यानंतर त्याचं स्पष्टीकरण, त्याची स्पष्टता हे निवडणूक आयोगानं द्यायची असते, पण ती दिली जात नाही. पत्र पाठवूनही ती माहिती ते देत नाहीत. नवी मुंबईतील एका मतदान केंद्रावर नोटा पुढील बटन दाबल्यानंतर ते मतदानही भाजपला जात असल्याचा गंभीर आरोप मनसे प्रवक्ते तथा नवी मुंबईचे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी केलाय. या आरोपामुळे मुंबई महापालिकेसाठी सुरू असलेल्या मतदानाच्या काळात वातावरण चांगलंच तापलंय. राज्यात आज मुंबईसह 29 महापालिकांसाठी मतदान सुरू आहे. मुंबईत सत्ताधारी भाजप आणि शिंदे गट विरुद्ध ठाकरे बंधू यांच्यात कडवी टक्कर सुरू आहे. भाजपने विकासाच्या मुद्द्यावर मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केलाय, तर राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीने मराठी माणूस आणि मराठी अस्मितेच्या नावाखाली मराठी माणसांच्या मनाला साद घातली आहे. विरोधकांनी या निवडणुकीत व्हीव्हीपॅट नसल्यामुळे ईव्हीएमच्या वापरावर संशय व्यक्त केलाय. त्यातच निवडणूक आयोगाने यंदा ईव्हीएमला पाडू यंत्र जोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे वातावरण अधिकच तापलंय.
या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील एका मतदान केंद्रावर नोटाचेही मत भाजपला जात असल्याची बाब उजेडात आली आहे. मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी हा आरोप केलाय. त्यांनी सांगितलं की नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 25 मधील नेरूळच्या नूतन विद्यालयातील खोली क्रमांक 3 मधील मतदान केंद्रावर EVM मशीन हॅक झाली आहे. सकाळी पोलिंग एजंटने मशीन चेक करताना नोट्याचे मतही भाजपला जात असल्याचं निष्पन्न झालं. गोलमाल आहे असं त्यांनी म्हटलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी पुन्हा एकदा ठाकरे बंधूंमुळे मुंबईतील मराठी माणूस खडबडून जागा झाल्याचा दावा केला. भाजप आणि त्यांना पोचणाऱ्या उद्योगपतीरूपी राक्षसांना मुंबई आणि मराठी माणसांची अस्मिता गिळायची आहे. एकदा मुंबई गिळली की आम्हाला पुढच्या युद्धासाठी सज्ज राहावं लागेल असं ते म्हणाले. राज्यात आज मुंबईसह 29 महापालिकांसाठी शांततेत मतदान सुरू आहे. मुंबईत ठाकरे बंधू विरुद्ध भाजप शिंदे गट महायुती यांच्यात कडवी टक्कर आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना भाजप आणि त्यांच्या पाठीराख्यांवर निशाणा साधलाय. ते म्हणाले, मुंबईच्या घाटकोपरमध्ये एक होर्डिंग कोसळून 40 जण ठार झाले. फार दुर्दैवी घटना होती. मी काल तिथं पाहिलं. त्या भूखंडावरही अदानींचा बोर्ड लागलाय. तुम्हीही पहा, 40 जण त्या खाली गाडले गेले. ती राक्षसी भूक भाजप आणि त्यांना पोषणाऱ्या उद्योगपतींची आहे. या राक्षसांना मुंबई आणि मराठी माणसांची अस्मिताही गिळायची आहे. एकदा मुंबई गिळली, वेगळी केली किंवा मराठी माणसांचं हृदय तोडलं की आम्हाला पुढल्या युद्धासाठी सज्ज राहावं लागेल. संजय राऊत म्हणाले, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 106 हुतात्मे झाले. आता शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादीसह ज्यांच्या हृदयात मराठीची मशाल पेटली आहे ते सर्वजण मुंबई वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत. मतदान ही पहिली लढाई आहे. मराठी माणूस मतदानाच्या माध्यमातून मुंबई जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. अशा अनेक लढायांना यापुढे आम्हाला तोंड द्यावं लागेल, पण आम्ही पूर्ण खात्रीने सांगतो की मराठी माणूस जागा झालाय. उद्धव आणि राज ठाकरे यांनी जे वादळ निर्माण केलंय त्यामुळे मराठी माणूस पूर्णपणे खडबडून जागा झालाय. त्यामुळे मुंबईसाठी आणि मराठी माणसांच्या अस्मितेसाठी मतदान करणार आहे असं संजय राऊत म्हणाले. राज्यभर सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये मतदानानंतर बोटावर लावल्या जाणाऱ्या शाईऐवजी वापरल्या जाणाऱ्या मार्कर पेनमुळे मोठा वाद निर्माण झालाय. पारंपरिक न निघणाऱ्या शाईऐवजी यंदा मार्करचा वापर करण्यात आल्यानं मतदान केल्यानंतर बोटावरील खूण पुसली जात असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून अनेक ठिकाणी बोगस मतदान झाल्याचे आरोप होत आहेत. पुणे, मुंबई, कोल्हापूर, उल्हासनगरसह विविध शहरातून या संदर्भातील तक्रारी, व्हिडिओ आणि प्रत्यक्ष घटना समोर आल्यानं राजकीय वातावरण तापलंय. पुण्यात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी थेट राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करत खळबळ उडवून दिली आहे. पुण्यातील प्रभाग क्रमांक 34 इथं काही महिलांकडून बोटावरील शाई लिक्विड किंवा थिनरसारख्या द्रवाने पुसून पुन्हा मतदान केल्याचा दावा त्यांनी केलाय. धायरी फाट्याजवळील नारायणराव सणस विद्यालयाच्या मतदान केंद्राबाहेर सकाळी 10:30च्या सुमारास असा प्रकार उघडकीस आल्याचं सांगण्यात येतं. या ठिकाणी बोटावरील खूण पुसताना आढळलेल्या एका व्यक्तीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पकडून मारहाण केल्याचीही माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर बोगस मतदानाच्या आरोपांना अधिक बळ मिळाले. मुंबईतही मतदान करून परतलेल्या काही नागरिकांच्या बोटावरील शाई पुसली जात असल्याचे प्रकार उघडकीस आले. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत यंदा मतदारांच्या बोटावर शाईऐवजी मार्करने खूण करण्यात येते. मात्र या मार्करची शाई विशेषतः नखावरून सहज निघत असल्याचं निदर्शनास आलंय. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणे यांनीही बोटावरील नखावरची शाई पुसली जात असल्याची कबुली दिली आहे. काही व्हिडिओ समोर आल्यानंतर आयुक्तांकडे तक्रारी दाखल झाल्या असून त्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिलेत. यापुढे शाई त्वचेवर अधिक गडद आणि ठळक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.